स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। रीमा, तुझं लक्ष नाहीये का माझ्याकडे? माझं व्यवस्थित लक्ष आहे तुझ्याकडे. मला माहिती आहे गेले 2-3 दिवस झाले तू अपसेट आहेस. कारण नाही विचारलंस? खरं सांगू, मुद्दामच नाही विचारलं. का? भीती वाटली तू रागावशील म्हणून. कारण अशी कंडिशन बहुधा माझ्याचमुळे होते ना. तसं नाहीये का रीमा? वाह, म्हणजे तुला अपसेट करणारं माझ्याशिवाय दुसरंही कोणी आहे? काय झालं? रीमा, गेले काही दिवस मी खूप टेन्शन मध्ये. फॅक्टरीतलं वातावरण खूप टेन्स आहे का. मला सुचतच नाहीये काय करावं. मी ज्या दोरकरची ऑर्डर मी घेतली आहे ती खरं म्हणजे मला कंप्लीट करायची नाहीये. मला माहिती आहे तो मला पैसे नाही देऊ शकणार. अरे मग कशाला घ्यायची अशी ऑर्डर? कॅन्सल करून टाक सरळ. अगं कॅन्सल केली ऑर्डर म्हणून तर प्रॉब्लेम झालाय रीमा. त्याने तर मला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. मग तुला सांग. एक मिनिट. कोणाचा फोन आहे? समीर या वेळेला? त्याला नंतर फोन करायला सांग ना रीमा. एक मिनिट थांब ना, बघू काम. हॅलो, हा समीर. हा हा रीमा प्लीज, मी खूप अपसेट आहे. हो बोल ना. माझं म्हणणं ऐकून घे. हो ऐकते, बोल ना. रीमा, तुझ्याकडे वेळ असेल आणि तुझा मूड असेल तर तुला मी सांगतो. अरे मी खरंच ऐकतेय, बोल काय झालं. ती पुन्हा भांडले माझ्याशी. कोण? अगं कोण काय, माझी बायको. दुसरं कोण? तिला किती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ती समजूनच घेत नाही. परत त्रास दिला मला. अरे एवढ्या तेवढ्या गोष्टींवर काय एवढं टेन्शन घेतोस? हे बघ, आयुष्यात असे प्रॉब्लेम्स येत असतात. या प्रॉब्लेम्सना फेस करायला शिक जरा. तू असं वागत राहिलास ना.
मी माझी सगळी कामं सोडून तुला न्यायला आले. मला नाही जायचंय तुझ्याकडे. तिथे मला एकट्याला खूप बोर होतं. स्वीट हार्ट, मी सुट्टी घेतली आहे, सो विल हॅव लॉट्स ऑफ टाइम टू स्पेंड. तुझी सुट्टी माहितीये मला. दिवसातला अर्धा वेळ तू तुझ्या सेलफोनवर बोलत असतेस आणि इतर वेळेला तुझ्या फ्रेंड्स येऊन बसतात. नाहीतर तू डिनरला तरी गेली असतेस, नाहीतर पार्टीला. मी घरात एकटीच असते. पण इथे असं होत नाही. खूप जण असतात माझ्याशी खेळायला. स्वीट हार्ट, हे बघ, यू डोंट अंडरस्टँड. ते लोक आत्ता तुझ्याशी नीट वागतायत, पण मला नाही वाटत आहे असं. म्हणजे दे ऑल लव्ह मी. हे बघ, मला अजून त्रास देऊ नकोस. कम, लेट्स गो. नाही, मी सुट्टी संपेपर्यंत इथेच राहणार आहे. स्वीट हार्ट, डोंट बी डिफिकल्ट. इट्स यू हू इज बीइंग डिफिकल्ट. आय टोल्ड यू आय डोंट वांट टू कम विथ यू. मला तुझ्याबरोबर यायचं नाहीये. बच्चू, तुला कळतंय का तू काय म्हणतेस? मम्मा, नाव यू आर मेकिंग अ फस. थँक यू स्वीट हार्ट. तूच हे म्हणायची राहिली होतीस. माझंच चुकलं. मी तुला या लोकांच्या पासून दूर नेलं. तुला काही कमी पडू नये म्हणून रात्रंदिवस कष्ट केले. तुझ्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मनावर दगड ठेवून तुला हॉस्टेलला ठेवलं. दिस इज द वे यू पे मी बॅक. थँक यू. अगं मम्मा. बच्चा, it's okay. It's okay. I understand. I'm sure your dad, my, everyone here will love you a lot. Take care. Mama. Bye, Bachchu. Mama. काय हा? हे सगळं तुझ्यामुळे आई. तू मला अग्रणी हिला या फील्ड मध्ये काम करण्याकरता परमिशन द्यायला लावलीस आणि काय आलंय वाचलंस? काय तर म्हणे सदर अभिनेत्री आणि अभिनेता प्रयोगाच्या आधी 1 तास गुजगोष्टी करत बसले होते आणि प्रेक्षक तिथंच थांबले होते. ही बदनामी. काय चाललंय? अरे आपण कशाला वाकडा अर्थ काढायचा? ए आई, तर तो उगाच मला काहीतरी समजत वगैरे बसू नकोस. आधीच माझ्या फॅक्टरीमध्ये प्रॉब्लेम झालेत, त्याच्यात हात आण. अरे काय चाललंय? काय हे कशा करता? सलील, मी तसं काहीही केलेलं नाहीये. पेपरवाल्यांनी त्याचा उलटा अर्थ घेऊन हे सगळं छापलंय, त्याला मी काय करणार? अरे पण पेपरवाल्याने असा अर्थ काढण्याकरता आपण असं वागायचंच कशाला? काय गुजगोष्टी चालल्या ते तुझ्या? उगाच काहीतरी बोलू नकोस. समीर मला त्याच्या बायकोबद्दल, त्याची बायको त्याला किती त्रास देते याच्याबद्दल सांगत होता. हा, आणि तू ऐकत बसली असशील. लोक काय म्हणतील, त्याचे परिणाम काय होतील याचा काही विचार नाही. हे बघ सलील, मला असं वाटतं रीमा ज्या प्रोफेशनमध्ये आहे त्या प्रोफेशनबद्दल सामान्य लोकांना खूप कुतूहल असतं आणि म्हणून मग ते कुतूहल एनकॅश करण्यासाठी हे पेपरवाले अशा बातम्यांच्या मागे धावतात. बातम्या मिळाल्या नाही तर त्या तयार करतात. अरे लोकांना सगळ्याला विषय हवा असतो रे. तू एवढा एक्साइट होऊ नकोस बरं. नाही म्हणजे याचा अर्थ काय? तर बायकोच्या एवढ्या सगळ्या बातम्या छापून आल्या तरी मी शांत बसायचं, तिने तिकडे काही केलं तरी सुद्धा मी दुर्लक्ष करायचं, असंच ना? सलील, तू अति बोलतोयस. मी तसं काहीही केलेलं नाहीये आणि माझ्या मर्यादा मला कळतात, त्या तू सांगायची गरज नाही. रीमा, शांत राहा बरं. शांतपणाने ऐकून घे तो काय बोलतोय ते. तू कितीही बोललीस ना तरी ऐकण्याची त्याची मनस्थिती नाहीये आता. मला माहितीये तुझी काहीही चूक नाहीये ह्याच्यात. बोल बाबा बोल. तुझ्या जीवाला बरं वाटतंय ना, घे बोलून. ऐकतोय आम्ही, बोल. May I come in, sir? I'm sorry. मला खूप उशीर झाला ना. पण तुम्ही जेवून घ्यायला हवं होतात ना. माझ्यासाठी थांबला होतात. ओके, आय एम रिअली व्हेरी सॉरी. चला जेवून घेऊया. तुम्हाला आवडतात म्हणून मी आज भरली वांगी आणली. चला.
यू प्लीज कॅरी ऑन. मला भूक नाही आहे. अशी कशी भूक नाही आहे? तुम्ही सकाळपासून सुद्धा काही खाल्लेलं नाही आहे. बरं माझं चुकलंय ना, पण तुम्हीच तर मला ऑफिसच्या कामासाठी पाठवलं होतं ना, आणि मला काही फार उशीर झालेला नाही आहे. बरं त्याबद्दल मी सॉरीसुद्धा म्हटलंय. एनिवेज परत एकदा म्हणते सॉरी. चला जेवायला जाऊया. मला वाटतं मी इंग्रजीत सांगितलं असलं तरी तुला कळतं. मला भूक नाही आहे. यू प्लीज कॅरी ऑन. आणि आदिती, तू माझ्यासाठी डबा आणत जाऊ नकोस. एनिथिंग रॉंग? नाही म्हणजे माझं काही चुकलं असेल तर माझ्यावर रागवा. जेवणावर कशाला राग काढताय? आणि आज नाही तर उद्या माझ्या हातचं जेवावं लागणारच आहे ना. उद्याचं उद्या. त्याची चर्चा आज नको. सुशांत काही झालंय का? माझ्या हातून काही चूक झालीये का? अदिती प्लीज, खासगी गोष्टी ऑफिसमध्ये नकोत. ओके? सॉरी सर. Yes? Anything else? नो सर. समीर, हाय रीमा, कशी आहेस? कशी आहेस काय विचारतोयस? वैतागली. का काय झालं? माझं काय चुकलं का? बस ना, उभी का? नको. आजचा पेपर वाचलेला दिसत नाहीयेस. हा हे ना, हे वाचलं की मी. बरेच लोकांकडून मला सांगितलं. त्याला काय करणार आपण? काय करणार म्हणजे? हे काय उगाच छापून आलंय? पण आपण काय केलं? आपलं काय तसं आहे का? ते आपल्याला माहितीये ना, पण सगळ्या जगाला कशाला चान्स द्यायचा आहे बोलायचा? अगं ही इंडस्ट्री आहे. आपण काय करणार त्याला? छापू दे. आपण जर प्रयोग सोडून गप्पा मारत बसलो नसतो ना, तर आज हे पेपरात छापून आलं नसतं. ओके, हो लक्षात आलं माझ्या. आय एम सॉरी त्याच्याबद्दल. म्हणजे रीमा, मी माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे व्यक्त केल्या. आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. समीर तू जरा समजून घे ना. मला मान्य आहे तुझ्याही काही फिलिंग्स आहेत, पण जरा एक्साइटमेंट कमी दाखव ना तू. ठीक आहे ना, मी सॉरी म्हटलं ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी रीमा. आणि रीमा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं गॉसिपिंग चालतं. म्हणजे आपल्यात काही नसलं ना तरी पण इतर आर्टिस्ट ज्यांना आपल्याबद्दल बघवत नाहीये ते आपल्याबद्दल गॉसिपिंग करतात, काही उठवतात. आपण लक्ष नाही द्यायचं. आणि प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, या फील्डमध्ये जर काम करायचं असेल ना तर या असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं प्लीज. इतरांना चालत असेल पण मला ते चालणार नाही. मी एक विवाहित सुखी संसारातली स्त्री आहे. माझं कल्चर असं गॉसिपिंग डायजेस्ट करणार नाही. सवय करून घे, मोल्ड कर स्वतःला. मला ते नाही आवडणार. माझं नाव कुणा दुसऱ्याशी जोडलेलं मला चालणार नाही. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेव, लोक काय करतायत, कोणाशी नाव जोडतायत याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आपल्यात तसं काय आहे का? नो, नेव्हर. शक्यच नाहीये. अगं मग झालं ना, कशाला वाद घालते चुकीचं? तुझं मन साफ आहे, माझं मन साफ आहे. आपण आपापल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे. संपलं ना. ते लोकांसाठी आपलं करिअर कशाला पणाला लावायचं आपण? पण मला हे नाही. बस क्लिअर झालं ना. आता मेकअप नाही केलास ना तर प्रयोग सुरू व्हायला उशीर होईल असं तूच सांगशील, होय ना? बसा. चल लवकर मेकअप कर, नाही तर प्रयोगाला उशीर होईल. बस. या
खूप दिवसांनी आला तो बरं वाटलं बघून. सुलभा, काय चाललंय काय रीमाचं? काय चालणार दुसरं, घरातलं सगळं आवरते, शूटिंगला जाते. आज सुद्धा तशीच गेलीये. अगं त्या अर्थाने नाही म्हणत आहे मी. तुम्ही कुठल्या अर्थाने विचारताय ते कळतंय मला. पेपरमध्ये जी बातमी छापून आली आहे त्यामुळे अस्वस्थ होऊन आलायत ना तुम्ही इथं. अगं अस्वस्थ होणार नाही तर काय, मी कोणी परकी आहे का या घराला? 4 हात लांब राहायला गेलीये म्हणून काय झालं? हे बघा, तुमची सगळी काळजी चिंता सगळ्याचा आदर राखूनच सांगते. असं काहीतरी पेपरमध्ये छापून आल्यावर आपण आपल्या माणसावर विश्वास ठेवायचा की त्याला धारेवर धरायचं? अगं पण लोक बोलायची थांबतात का? आमच्या कॉलनीतले लोक तोंड वर करून माझ्याकडे चौकशी करायला आले होते. जाऊ देत ना, आपण लोकांकडे दुर्लक्ष करायचं. अगं आपण लाख दुर्लक्ष करू, पण तिला नको का या गोष्टीची जाणीव व्हायला? सुलभा, तू वेळीच सावर बाई तिला, नाहीतर हे प्रकरण असंच वाढेल. काय वाढू शकतं? लोक काय वाटेल ते बोलतात, काही होणार नाही. म्हणजे काही होईपर्यंत वाट बघणार आहेस का तू? आता या विषयावर चर्चा नको. एकच सांगते, माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. अहो, आपणच नाही तिच्यावर विश्वास ठेवायचा तर कुणी ठेवायचा? ठीक आहे, काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. काय आज रिलॅक्स दिसत आहे मिस्टर नेरुकर. हा, माझी मुलगी आली. अरे माय लिटल प्रिन्सेस. कुठून? कुठून म्हणजे काय? हॉस्टेलवर ना. Oh, that's so great. तिचा रिझल्ट पण लागला, मस्त मार्क मिळाले. अरे वा, काय नाव काय म्हणालास तिचं? जोई. That's a very good name यार. मीच ठेवलंय. अरे वा. हा, पण मॅडमचं हल्ली आमच्यावरती लक्ष असतं. रात्री उशिरा वगैरे गेलो की मॅडम विचारतात, काय आज उशीर का? Wow. That means she's growing up, yeah? Yes, of course. Which also means that you are getting older. मी बोलू का तुझ्या प्रिन्सेसवर एकदा फोनवर? Sure. हॅलो जोई, काय करतेस? हो, सीडी बघतेस कुठली? हा हा हा, एक मिनिट. माझा एक मित्र आहे, व्हेरी ओल्ड फ्रेंड ऑफ माइन, तुझ्याशी बोलू इच्छितो. चालेल? ओके, एक मिनिट. हॅलो, हा सौरभ बोलतोय मी, सौरभ अंकल. अगं तुझ्या डॅडीने सांगितलं की तुला खूप छान मार्क्स मिळालेत. वाव, त्याच्यासाठी अगं फोन केला मी, कॉंग्रॅच्युलेशन्स करायला. हा, पुन्हा कधी आलो ना मी पुण्याला, काल टेक यू आउट फॉर अ ट्रीट. हा, तुझ्या आवडतं रेस्टॉरंट. ओके 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 बेटा, बाय बाय. फारच गोड मुलगी आहे, व्हेरी स्वीट. येस, स्वीट बट स्पॉइल्ड. तिच्या आईनं तिला फार बिघडवून ठेवलंय. डिस्कस्टिंग वुमन. शशांक, तुझ्या मनात अजूनही तिच्याबद्दल एवढा कडवटपणा आहे? तू तिच्यापासून वेगळा होऊनही अजून मनातून शांत झालेला नाहीयेस. धुमसतोयस तू आतून. सौरभ, तिने जाताना ज्या जखमा करून ठेवल्यात ना, त्या अजून बुजल्या नाहीयेत. मला वाटतं ती दूर गेल्यापासून ते आणखीन चिघळत गेल्यात.
पॉसिबल. मग उलटा प्रयत्न का नाही करून बघत? काय? इतके दिवस तुम्ही लांब राहिलात तर बराच काळ लोटलाय. तुझ्या परीने तू होरपळलायस, तिच्या परीने तिला त्रास झालाय. मग ह्या लिटल प्रिन्सेससाठी तुमच्या तुम्ही परत एकत्र का नाही? वाय डोंट यू पॅच अप? पॅचअप? सर, तुम्हाला पॅचअप करायला सांगतोस? या अशा आक्रस्ताळ्या आणि भयंकर बाईबरोबर संसार करणं म्हणजे काय असतं हे तुला सांगून नाही कळणार. नाही सौरभ, मला नाही असं वाटत की आता मी आयुष्यात कुठल्याही स्त्रीवरती विश्वास टाकू शकेन.